हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि सकाळपासून मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे. आत्ता व्लॉग शूट करते आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मॅकडीमध्ये. सो इथे आमच्या इथे नवीन हॉटेल झालं आहे, सो तिथे जायचं होतं आम्हाला, पण म्हटलं आज गर्दी असेल खूप. सो मॅकडीलाच आम्ही प्लॅन केला आणि आम्हाला परत येऊन बिग बॉस पण बघायचं आहे. आज भाऊचा धक्का पण आहे. सो आम्हाला 8च्या आत यायचं आहे. सो आता वाजले आहेत 6:30. आम्ही आता लवकरच जाणार आहोत आणि लवकर येणार आहोत. केक पण बनवलेला आहे, मी वहिनीलाच ऑर्डर दिली होती आणि ह्यांनी ना मला खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे. काय ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल, तर हा व्लॉग कंटिन्यू करा. सो आम्ही असे काहीसे रेडी झालो आहे. सारंगने आज न्यू ड्रेस घातला आहे. माझा पण न्यू ड्रेस आहे, ह्यांचं पण न्यू आहे. फोन आला, पप्पांचा व्हिडिओ कॉल, 1 मिनिट. सो इथे आता यांची देवपूजा चालू आहे. देवपूजा झाली का आम्ही लगेच निघू. 6:45 वाजेला आलेत आणि येऊ मग लवकरच घरी परत. सो ना केक वगैरे पण आणलेला आहे, वहिनीने आणून दिला वरती. पण ते सगळं आता आम्ही आधी जाऊन येतो बाहेर, खाऊन वगैरे येतो आणि आम्ही केक वगैरे नंतर कट करणार आहे. रात्री वगैरे येऊन 9-10 वाजता आम्ही केक कट करू. सो आम्ही आता पोचलो आहोत मॅकडीला. गर्दी जास्त वाटते, सो बघू आता जाऊन आतमध्ये. सो ऑर्डर आमची डन झालेली आहे. सो सारंगला बलून भेटला इथे आणि ड्रॉइंग पेपर पण देणार आहेत आणून. सो सारंग आज ड्रॉइंग पण करणार आहे फर्स्ट टाइम. सो आता वरती येऊन बसलोय आम्ही, ऑर्डर येईल. इकडे बघा काय चालू आहे. सारंग, ए सारंग, हाय कर. हाय फुटेल फुटेल फुटेल, हाय कर ना. हाय. बापरे, मलाच भीती वाटते ह्याची फुटायची. नख मारतोय. फुटेल 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 आणि घाबरत सुद्धा नाही. सो आमची फर्स्ट ऑर्डर आली आहे ऑरिओ चॉकलेट. सो नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे आणि त्याची बॅग सुद्धा देत आहेत आता. त्याची काहीतरी ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये. बॅग नंतर दाखवते मी तुम्हाला. सो जस्ट आम्ही आता घरी आलेलो आहोत. वाजले आहेत 8:45. सो बिग बॉस आमचाच गेलेला आहे. आता 9:30 वाजता मी बिग बॉस लावू आणि मग बघू. आणि केक कटिंग बाकी आहे. सो आता केक कटिंग वगैरे करू, देन फ्रेश वगैरे होऊ. सो निधी काल मुगले, कसं वाटतंय? आपला कितवा व्हॅलेंटाईन्स डे हा? आपला हां कितवा आहे? कितवा आहे? 6वा. हां, बोला मग कसं वाटतंय? बॅकग्राऊंड देऊ राहिले का तुम्ही? बोला ना, काय कसं वाटतंय? छान वाटतंय, मस्त वाटतंय. ते मस्त लोक कसे नाचतात. अरे त्यांच्याशी मला काय करायचंय, इथे बोला. काय छान वाटतंय, एकदम मस्त. सहजीवनाची 6 वर्ष. एवढंच? मग काय, तुला काय वाटतंय? मी बोलायला गेले की माझ्याकडे खूप गोष्टी असतात, तुमच्याकडे काहीच नसतं. पोरग बघा आवाज देते आतून. सारंग इकडे बेटा, बोला जरा काहीतरी 2 शब्द. तुला माहिती आहे मी इंट्रोवर्ट आहे, मला नाही बोलता येत जास्त. कधी कधी बोलून बघायचं, छान वाटतं. प्रेम दाखवण्यात तर नसतं, मनातून असतं. मला व्यक्त होण्यात नसते. कधी चल तू व्यक्त हो. चल मी व्यक्त दरवेळीच होते, तुम्ही कधीच होत नाही. तो कसं नसते ते बघ, मी तर बोलते आणि ते टीव्ही मध्ये लक्ष आहे माणसाच. झालं? चल बोल बोल बोल, आता तू बोल. मी नाही बोलणार. हा छान वाटतंय, माझं पण हेच उत्तर.
मस्त वाटतंय, छान वाटतंय. छान वाटते, मस्त वाटते. चला बघूया, भेटूया पुढच्या व्हॅलेंटाईन्स डेला. शी यार, कसला माणूस आहे हा. तू काय करतो बघ उद्योग. बाबा अय शपथ. हे बघा, इकडे बघा, आमचं पोरग बघा, हे बघा काय हे. फुसुकी माझी लिपस्टिक आहे ना. सोड 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 सोड. सो आता मी केकची सगळी तयारी करायला घेते, मग भेटूया. कॉपीराइट आहे. तर किती छान असं डेकोरेशन करते बायको. वा वा. आता आम्ही मस्त केक कट करू आणि मग आम्ही बिग बॉस बघू. हा आमच्या घरातला बॉस बघा काय करतो. सरंग आपल्याला याच्या आतमध्ये केक ठेवायचा, हलवू नको आता. छान छान आहे ना. तुला केक खायचा ना बेटा. ए बाशू ठेव. हा वाव, हात नको लावू बेटा. हा वा 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 वा. आता आई काय आणणार आहे? सो मी ह्यांच्यासाठी ना गुलाब घेतले, गुलाब रोज. सोन्याचं एकदम डाय. किती तोळा आहे? तुम्हाला किती तोडे पाहिजे होता? 2 तोळ्याचं गुलाब केलं बघा. दिस इज फॉर यू. इथे सगळी माझी सांच्या हातात ते द्या, रोज द्या. सारंग बाबांनी बघ काय दिलं. खाली पकडायचं, खाली पकडायचं. हा वाव. ए तुटा, असं हलवायचं नाही बेटा. हे बात आई काय आणणार आहे सारंगला? केक. माझी काही हे राहणार नाही असं वाटतंय मला. नेक्स्ट केक. लाईट बंद करू का? परफेक्ट. वा. नो परफेक्ट. सांग. वा वा वा, व्हॉट अ वाइब ना. वा वा. सो केक वहिनीला सांगितलं होतं मी बनवायला. हे घे बेटा. ना थांब, तुला लगेच हे करशील. बंद. हात काढा तुमचा. सो असं काहीसं सिम्पल अँड स्वीट डेकोरेशन केले. ते कधी पण बिघडू शकतं, कारण की आमच्याकडे हा आहे. ऑलरेडी आम्ही इथे एक बाईट खाल्लेला आहे आणि आता आम्हाला असं झालं की आम्ही अजून कधी खाऊ. सो आता वेळ आली आहे मला ह्यांनी जे गिफ्ट दिलं आहे ते दाखवायची. दाखव. तुम्ही मला जे गिफ्ट घेतलं. मी एक गिफ्ट घेतलं. येस. काय घेतलं? नाटक नका नको करू. येस. चला, तुम्ही देणार ना माझ्याकडे. ऑलरेडी त्यांनी मला दिलंय. सो ऑलरेडी इथे आमचं केक कटिंगचं चालूच आहे. केक खायचं काम. सगळ्यात मोठं गिफ्ट आहे ते व्हॅलेंटाईनचे. काय रे बघा. हे आमचं व्हॅलेंटाईन डेचं मोठं गिफ्ट आहे. तर हिला मी गिफ्ट केलेली आहे गोल्ड रिंग. अरे ती नीट हल्ली आहे. थँक्यू. वेलकम. हे बघा, केक कटिंग झालेलं आहे आमचं अशा प्रकारे या ठिकाणी. दिस इज फॉर यू. सोन्याचं 4 तोळ्याचं गोल्ड रोज. 4 तोळ्याचा रोज. चलो आता आम्ही सेलिब्रेट करतोय. ऑलरेडी आमचा अर्धा केक खाऊन झालेला आहे. यम्मी यम्मी. आमचे हार्ट सगळे खाऊन झालेले आहेत. सो आता आम्ही कटिंग करायला घेतो. ये वाव. रेडी. 1 2 2 3 3 4 5 6 7 8. बाबाने बघा, अर्धा केक मी खाऊन झाला बाबा. माझ्या पोटात गेला अर्धा केक. सगळे हार्ट आम्ही पोटात टाकले. काय बोलायचं? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ये वाव. सो स्वीट. हळूहळू. नाईस. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. लव्ह यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. छान आहे म्हणतोय. छान आहे ना बच्चा.
सो मस्त असं आमचं सेलिब्रेशन झालं. हा व्लॉग खूप छोटा असणार आहे, सिम्पल अँड स्वीट आहे आणि खूप भारी वाटलं, खूप मजा केली आम्ही. आज आम्ही मॅगडीमध्ये गेलो, तिथे पण छान टाइम स्पेंड केला. आणि आता वाजले आहेत 11:30 आणि सारंग आणि हे कुठे आहेत ते मला दाखवते. सो हे ह्यांचं काम करत होते आणि सेटअप वगैरे सगळा बंद केला. सारंग परत आतमध्ये येऊन गेला आणि सेटअप ऑन करायला लावला आणि अर्धा तास झालाय तो आतमध्ये स्टुडिओमध्येच आहे. सॉन्ग ऐकतोय, त्याचं खेळतोय, पियानो वगैरे हे ते सगळं चालू आहे त्याचं. सो अजून तरी त्याला झोप येत नाही आणि अजून तरी त्याला बाहेर यायचं नाही आहे. 2दा-3दा त्याला बाहेर घेतलं तर त्याने डायरेक्ट माझ्यासमोरच दरवाजा, म्हणजे ते आतमध्ये होते आणि मी बाहेरून त्याला घेत होती, त्याने लगेच दरवाजा बंद केला का मला नाही यायचं बाहेर असं. सो आता बघू, त्याचं मन भरेल तेव्हा ते दोघं बाहेर येतील, त्यानंतर झोपू वगैरे. सो हा ब्लॉग मी ते एंड करते आहे. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय, गुड नाईट.